नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ई-रिक्षा वाढलेल्या आहेत. ई-रिक्षांच्या अनुषंगाने जे नियमावली आहे ती त्यांना सुद्धा मोटर व्हेइकल ॲक्टनुसार बंधनकारक आहे. परंतु असं निदर्शनास आले की मोठ्या प्रमाणामध्ये ई-रिक्षांनी स्वतःचे रजिस्ट्रेशन केलेले नाहीये आणि जे वाहन चालक आहेत ते सुद्धा नियमित युनिफॉर्म न घालता वाहन चालवत आहेत आणि ट्रॅफिक नियमांचं सर्रास उल्लंघन होत आहे. याबाबत यापूर्वी सुद्धा 1-2दा त्यांच्या बैठका घेण्यात आलेल्या होत्या. परंतु त्याचा काही परिणाम दिसून न आल्यामुळे शेवटी आम्हाला त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करणं गरजेचं झालेलं आहे. या अनुषंगाने ई-रिक्षा ज्या आहेत यांच्या नियमावलीनुसार त्यांनी शहरातील 11 मुख्य मार्ग, त्याचप्रमाणे सर्व राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्यावरती आणि उड्डाणपुलावरती कुठेही वाहतूक करू नये असे आहे. परंतु ई-रिक्षा हे सर्रास या मार्गांवरती वाहतूक करताना दिसून येत आहे आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे ह्या कारवाया करण्यात येत आहेत. काहून सर किती दिवसावर आठवडा कारवाई? कालपासून आम्ही 2 दिवसांमध्ये यावरती 800 पेक्षा जास्त ई-रिक्षांवरती कारवाई केलेली आहे आणि त्यांना या बाबत समज देण्यात आलेली आहे. सर आव्हान का कराल लोक ई-रिक्षा? ई-रिक्षाचे जे वाहन चालक आहे मी त्यांना विनंती करतो, त्याचप्रमाणे आव्हान सुद्धा करतो की त्यांना दिलेल्या विहित मार्गांवरती त्यांनी त्यांच्या ई-रिक्षा चालवाव्यात. त्यांना पोलीस विभागाकडनं कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. परंतु त्यांनी नियमामध्ये वाहन चालवताना त्यांनी त्यांचा युनिफॉर्म घालणं, बॅज घालणं, त्यांचे जे ई-रिक्षा आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेणं, परवाना त्यांच्याजवळ त्यांनी बाळगणं, या गोष्टी त्यांनी कराव्यात.